राज्यातील 17 लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आजपासून संपावर। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंमलबजावणी त्वरित लागू करण्याची मागणी आहे। राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंमलबजावणी त्वरित लागू करा या मागणीसह इतर 17 मागण्यांसाठी राज्यातील 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत। या संपामुळे बेमुदत संपामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली। गेल्या 15 महिन्यांपासून मागण्यांकडे होणारं दुर्लक्ष आणि शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत? चतुर्थ श्रेणी आणि वाहन चालक भरतीवरील बंदी तात्काळ उठवा। कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा। निवृत्तीचं वय हे 58 वर्षांवरून 60 वर्ष करा। जुनी निवृत्ती वेतन योजना ओपीएस पुन्हा लागू करा। ओल्ड पेन्शन स्कीम। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचं अर्थात एनपीएस स्पष्ट नियम जाहीर। 1 मार्च 2024 नंतर निवृत्त झालेल्यांना तात्पुरतं निवृत्ती वेतन सुरू करा। सर्व कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करा। दरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप राज्य सरकारनं बेकायदेशीर जाहीर केलाय। त्याबाबतचं परिपत्रकच सामान्य प्रशासन विभागानं काढलेलं आहे। विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुखांनी संप काळात आपले मुख्यालय सोडून जाऊ नये। ज्या सेवा मेस्मा अंतर्गत येतात त्या सेवांमधील कर्मचारी जर संपावर जाणार असतील तर अशा कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। असं संप असेपर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्याला रजा मंजूर करता येणार नाही असंही या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे।